आणि याच्या आधी मी खूप नास्तिक प्रकारचा होतो. मला प्रत्येक गोष्टीला ॲन्सर पाहिजे असायचं, की मी असं आहे तर ह्याचं तुम्ही सायंटिफिक आन्सर द्या किंवा तुम्ही आध्यात्मिक दिलं तरी पटण्यासारखं आन्सर द्या. ते सगळं बाजूला ठेवून त्यांनी मला सांगितलं होतं, की तुम्ही फक्त जावा, त्यांचा अभ्यास आहे. तर त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं होतं. मी त्यांना खूप सारे प्रश्न विचारले. त्याचं त्यांनी मला म्हणजे त्या प्रश्नाची उत्तर काय कोणी देऊ शकणार नसते किंवा त्यांनी दिली म्हणून मला पटलीच असते असे नव्हते. सो त्यांनी एक साधं सिंपल सोल्युशन काढलं, की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही मनोभावे तुम्ही ती करा. तुमच्या आयुष्यात जर फरक पडला तर तुम्ही कंटिन्यू करा, नाही पडला तर राहिला. किंवा तुम्ही ती गोष्ट केली तर तुमच्या आयुष्यात ॲटोमॅटिकच देवच तुम्हाला त्या तुम्ही मनापासून जर करत असाल तर देवच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये घेऊन येतील. आणि झालंही तसंच, की छोटासा उपाय होता. दर गुरुवारी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पिवळं वस्त्र किंवा पिवळी डाळ किंवा पिवळी फुलं किंवा गूळ अशी कुठलीही गोष्ट जी पिवळ्या रंगाची तेवढी घेऊन जायचं होतं. हे फक्त निमित्त मात्र होतं, लक्षात घ्या तुम्ही. इथं महत्त्वाचा होता तो भावच होता, लक्षात घ्या. तिथं जाऊन तुम्हाला मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला यायचं होतं, एवढंच करायचं होतं. बाकीचे मार्ग तुम्हाला ऑटोमॅटिक मिळणार होते. मग पुढं मी तुम्हाला सांगणारच आहे, की मला काय मार्ग मिळालेत आणि त्याचा माझ्या आयुष्यावरती काय पॉझिटिव्ह परिणाम झालेला आहे किंवा त्या गोष्टीपासून मी ज्यावेळी दूर जातो, त्या गोष्टीवरती दूर ज्यावेळी जातो त्यावेळी मला कशा गोष्टी त्रासदायक होतात आणि त्या गोष्टीच्या जवळ जातो त्यावेळी कशी पॉझिटिव्ह एनर्जी. थोडक्यात काय आहे, पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी याच गोष्टीवरती आपण परत म्हणजे तुम्ही जर रॅशनल थिंकिंग